आज आपण तिखट, गोड, आंबट आणि थोडीशी तुरट चवीची कवठाची चटणी बनवणार आहे। कवठाचे फळ आरोग्यवर्धक आहे। वर्षातून एकदा तरी ही कवठाची चटणी अवश्य करून खावी। उन्हामुळे कमी भूक लागणे किंवा भूक मंदावणे किंवा पचनाच्या समस्या असतील तर कवठाचे फळ वर्षातून एकदा तरी आवर्जून खावे। कवठाचे फळ बाजारातून घेताना देठाकडच्या भागाला वास घेऊन बघायचा। देठाकडच्या भागाला जर कवठाचा आंबट तुरट असा वास येऊ लागला तर समजावे की हे फळ पिकलेलं आहे। पिकलेल्या फळाचे सेवन करावे। कच्चे कवठाचे फळ आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं। इथे मी छान असं पिकलेलं कवठाचे 2 फळं घेतलेले आहेत। याला छान असं खलबत्त्यामध्ये फोडून यामधील गर काढून घेतलेला आहे। गर छान असा स्मॅश करून घ्यायचा। चमच्याने इथे मी गर छान असा स्मॅश करून घेतलेला आहे। जितका कवठाचा गर झालेला आहे तितकाच गूळ घेतलेला आहे। इथे कवठाचा गर 1 वाटी झालेला आहे। त्यासाठी 1 वाटी गूळ घालून यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवलेलं आहे। झाकून ठेवल्यानंतर गूळ मेल्ट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशी कवठाची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे। कवठाची चटणी नक्की करून बघा।